हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। सकाळची मस्त अशी मॉर्निंग झाली आहे। ही आहे संडे मॉर्निंग। मला आज गॅलरीची क्लिनिंग करायची होती। काल जे काही कांदे बटाटे आणले होते तेच ठेवून द्यायचे होते आणि ऑलरेडी जो काही लसूण होता ना तो सुद्धा थोडा त्याच्यामध्ये कचरा झाला होता, म्हणून म्हटलं तोही क्लीन करून घेऊयात। म्हणून गॅलरीची क्लिनिंग वगैरे केली आणि त्यानंतर स्वयंपाक झाला। स्वयंपाकानंतर रियानिशन त्यावेळेस गेले होते गार्डनमध्ये खेळण्यासाठी। आता तेही खेळून आले होते आणि त्यांचा स्टडी घेण्यासाठी आता आम्ही इथे बसलोय। तर स्टडी घेण्याचा जो स्ट्रगल आहे ना ते तुम्ही पाहू शकता पुढे। तुझ्या का बघू नो नो परत रॉंग झालं। परत काउंट कर। 20 कसं असेल मध्ये तू सांग 10 येते। नीट काउंट कर जा। 1 2 3 1 कर इथून 1 बर ओके हो का ओके बरं ये कर ये कर। Yes, 1 2 3 4 5 6 7 8 9 क्लॅप क्लॅप येस। हा 9 नंबर आहे ना रिऊ इथे, म्हणून हे 9 सर्कल केले कलर ओके। म्हणून हा एक राहिलाय कलर करायचा ओके। म्हणजे 9च कलर करायचे होते। तुम्हाला येते का नाही हे काउंटिंग करण्यासाठी हे ओके। मम्मा हे बघ तसं नाही करायचं, थंडी वाजते ना मावडी। जॅकेट घेऊन ये येलो डोर मग कुठे सापडते बघ तुझ्या त्या याच्यात आहे ईशान, तुझ्या कप्प्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 नो रियान रॉंग झालं। नीट कर। फिश काय 13 नाही हे रॉंग झालं ते। नाही परत कर 1 मम्मा हे बघ हे तुटला। चूक नाही झालं बाबा, ट्रेस करायचं होतं ना म्हणून तसं केलं त्याने। इथं कर मी count कर। केला मी तू नाही, तुझं बुक नाही देऊ त्या पोकड्याचं वेगळ्याच आहे। 1 बघ तुझं बुक इथं आहे पिल्या। 3 4 तुझं इथं आहे। रिऊ तू तर सगळंच कलर करून दिलंय। हा इथं इथं सोडलंय ओके। बघ तुझे गिफ्ट बघ त्याचे गिफ्ट। असे कलरफुल गिफ्ट वेगळे वेगळे करायचे असतात रिऊ, वेगळे वेगळे करायचे असतात असे। मी हे केलं 1 कलर दिला तू, सगळं वेगळा वेगळा डिफरंट कलर द्यायचा असतो ना। हे बघ हे कितीला कोणते कलर द्यायचं डिफरंट डिफरंट मग छान वाटतं ना। 1 कलरचं काय असतं बघ बघ हे लॉलीपॉप 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 हार्ट शेप आहे गिफ्ट। मम्मा बघ हे हा रिऊ ऐक ना, रिऊ हे काउंट कर ग, हे काउंट कर बाई लॉलीपॉप किती आहे असं नाही। 1 2 3 4 आणि कुठे 4 नंबर? वेअर इज द 4 नंबर? वेअर इज द 4 नंबर? येस व्हेरी नाईस। हाऊ मेनी गिफ्ट्स इज देयर? 1 2 वेअर इज द 2 नंबर? 2 येस। हाऊ मेनी एरोज हियर? फिक्स कर। 8 हा व्हेरी नाईस। क्लॅप 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 क्लॅप। तू नाही क्लॅप करायचं, मी करणार तुझ्यासाठी क्लॅप ओके। 1 2 3 4 5 6 7 8 9 वेअर इज द 9 नंबर? 9 व्हेरी नाईस। Clap, क्लॅप क्लॅप क्लॅप। हे बघ रिओ, नितीन has how many fish in this pot? तू पेन्सिल घ्यायला लागते वाच दे ईशान। कर मग काय? इथं होती ना। हा, हो कळलं मला आवर। तुला काय लागते रिओ? आहे ना रियान ऑलरेडी तू लिहिलंय तिथं 5 नंबर। सगळं नाही लिहायचं रिओ। क्रॉस दी बबल्स विथ नंबर 10। मग 10 लाच क्रॉस करायचं। चालू 1 2 3 4
5, 6, 7, 8, 9, 10, 11. चुकलं. हे नंबर 10 आहे म्हणल्यावर स्टार पण इथं 10च असणार. काउंट करा फास्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. येस. मस्त रे ईशान याचा कॉन्फिडन्स लय भारी. माझं तुझा कॉन्फिडन्स तूच मला सांग कसं आहे. मम्मा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मध्ये मध्ये असं मिसमॅच नाही करायचं. स्टडी घेत असताना रिवला जास्त त्याच्याकडेच अटेन्शन द्यावं लागतं, कारण की रियांचं खूप असतं आणि मला खरं तर ईशानचा स्टडी घ्यायचा होता. रियांचं इतकं काही नाही, तो करतो ओके ओके आहे, पण रिवला असं वाटतं की फक्त मलाच बघावं, दादाकडं काहीही लक्ष देऊ नये, असं काहीसं त्याचं असतं. आता त्याला पाहण्याचं कारण म्हणजे त्याच्याकडेच पूर्ण लक्ष माझं दिसत असेल तुम्हाला, पण तसं काही नाही आहे. मला खरं ईशानचा स्टडी घ्यायचा होता, त्याचाही थोडाफार असा घेतला. त्यानंतर ना आता ही डायरेक्ट इव्हिनिंगचं वेळ आहे. बॅटर वगैरे हे घेऊन आले होते, दूध वगैरे. पहिले तर म्हटलं ते पॅकेट वगैरे वॉश करून ठेवून देऊयात, कारण की जेव्हा ते म्हणजे जिथं फॅक्टरीमधून रेडी होत असेल आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतं ना, तर त्याच्यावरती जे काय आपण ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणा किंवा कचरा वगैरे लागतो, बऱ्यापैकी म्हणजे डस्ट वगैरे इकडं तिकडं याच्या हातून त्याच्या हातून असं होऊन जातं त्याचं, म्हणजे आपल्यापर्यंत येईपर्यंत. म्हणूनच पहिल्यांदा तर ते मी वॉश करून घेतलं. आणि आता मला इव्हिनिंगला चहा ठेवायचा होता, त्याचीच काहीशी माझी तयारी चालली होती. चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर ना स्वयंपाकातसुद्धा आज जास्त काय बनवायचं नव्हतं, कारण की रियान आणि ईशान जाणार होते बड्डे पार्टीसाठी आणि आम्ही दोघं होतो आणि दुपारी जेवणही लेट झालं होतं, त्याच्यामुळं विशेष असं काहीही बनवणार नव्हती. तर पाहूयात थोडंसं काहीसं हलकंसं बनवलं तर बनवलं, नाहीतर खरंच आज भूकसुद्धा नव्हती, त्याच्यामुळं थोडासा स्वयंपाकाला ब्रेक होता म्हणून थोडंसं लेट माझं कामही सुरू होतं. आता इथं मी चहा ठेवायचे, पण मला गाळणी वगैरे सापडत नाही आहे, कप वगैरे, आणि असं भांडे वगैरे घासून ठेवले ना, तर हे सगळ्या गोष्टी जर खाली गेल्या तर मग भरपूर स्ट्रगल करावा लागतो की हां ते सापडतच नाही चीज. म्हणजे खरं तर ह्या गोष्टी व्यवस्थित आणि वरतीच ठेवायला हव्यात, पण आत्ता माझे भांडे वगैरे घासून झाले होते छान. तर क्लीन झाल्यानंतर ओलेपणा असताना आपण ट्रॉलरमध्ये वगैरे ठेवून देऊ शकत नाही, कारण की लगेच गंज वगैरे लागतो म्हणून. तर आता माझी गाळणी पण सापडली, कप पण सापडले, आणि आता हे जे काय छोटीशी बरणी आहे ना, तर त्याच्यामध्ये मी ही चहा पावडर वगैरे ओतून घेते. आणि आता चहा पावडर ओतून ठेवल्यानंतर ना त्याचं स्ट्रगल म्हणजे बाकी जे काय राहिले ना पॅकेट, तर ते कसं ठेवायचं. आता ते ठेवण्यासाठी आता डायरेक्ट ठेवू शकत नाही, कारण की लगेचच त्यामध्ये काही किडे वगैरे जाण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून मग आता त्याच्यासाठीच मी ना जो काही डीमार्टमधून चिमटा आणला होता ना, तर तोच शोधत होती, पण मला काही तो दिसत नव्हता. कारण की सकाळीच रिहू ना खेळत होता त्याच्यासोबत, आणि असं वाटलं होतं इथंच कुठंतरी मी सकाळी पाहिलं आहे, म्हणून इकडं तिकडं पाहिलं, पण मला दिसलं नाही. म्हणून म्हटलं चला आता ज्या ठिकाणी आपल्या ट्रेमध्ये अजून काही चिमटे वगैरे आहेत, तर तिथूनच एक घेऊन येऊया आणि त्याला पॅक करून ठेवून देऊया, कारण की तसं ठेवलं ना दुर्लक्ष होऊन जातं आणि ते तसंच राहून जातं. म्हणून म्हटलं पहिलं तर ते काम केलं म्हणजे आपल्यालाही थोडं असं बरं वाटेल की हां मी ते काम करून घेतले आणि व्यवस्थित आता ते ठेवूनसुद्धा दिले. तर अशा पद्धतीने ना जेव्हाही मी एखादं पॅकेट वगैरे फोडते आणि राहिलेलं मग असं ह्या चिमट्याने पॅक बंद करून ठेवून देत असते. तर आता हे ठेवून दिल्यानंतर ना चहाही माझा ऑलमोस्ट होत आला आहे. थोडासा जास्त उकळू दिला तर चहाही खरंच छान लागतो, त्याची टेस्ट थोडी उतरते अद्रक वगैरे याची. आणि जेव्हा कधी अद्रक वगैरे नसेल माझ्याकडं, तर एमर्जन्सी मी विलायची वगैरे सुद्धा कुठून टाकत असते. पण जेव्हा अद्रक असतं तर त्यावेळेस मात्र स्किप केलं जातं, विलायची वगैरे काही नाही टाकत. आणि असं कधी कधी होतं सहजच आता चहा उकळतो आहे आणि ते वरती करताना माझ्याकडनं गॅसवरती सांडलंसुद्धा. म्हणजे अशी छोटी मोठी कामं आहे ना आपल्या हातूनच वाढून असतात, आणि बऱ्याच वेळा हे असं काहीसं थोडंसं दुर्लक्ष झालं किंवा मनात आपल्या दुसरे काही विचार चालू असतील ना, तर त्यावेळेस अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडतात आणि आपली कामं
रिया आणि ईशान येईपर्यंत थोडी घरात शांतता होती त्याच्यामुळं म्हणजे एकदम निवांत माझं सुद्धा काम चालू होतं कारण की ते दोघं असले म्हणजे त्यांची मध्ये मध्ये काही भांडणं म्हणा किंवा गडबड गोंधळ खेळणं हे चालूच असतं मध्ये मध्ये माझ्याकडे येणं चालू असतं पण आजचा दिवस थोडासा निवांत होता आम्ही दोघंच होतो आणि आता म्हटलं चहा वगैरे मस्त घेऊयात कारण की तसंही रियान असला म्हटलं की लगेचच त्याला चहासुद्धा पाहिजे असतो पण आज काही रियान नव्हता म्हटल्यावर चहा वगैरे काही घेणार नव्हता म्हणून निवांत चालू होता तर रिव्ह्यू आल्यानंतर बघूयात काय काय बघ केक खाल्ला तू आणि तोंड बघितलं तू आरशात कधी बघितलं बघ बरं जाऊन जा बरं पटापट कसं वाटतंय रिऊ मी खूप छान केला होता मग आईच पण होता कशाला आईज होते बॅटमॅन हो का आणि केक खाल्ला स्पायडरमॅनचा मग हे बघ हे हात ते पण होता ब्लॅक कलरचं त्याच्यावरती लाइनिंग हा हो का आवडला हा तुझ्या बर्थडेला कोणता केक आणायचा बॅटमॅनच हो का खूप आवडला हा डॅडाला दाखव हा तुझं तोंड कसं केलंय तू अजून डान्स केला अजून काय केलं हे डान्स ना गेला हे केक खाल्ला केक खाल्ला त्याचे- मग सगळे आलं होता सगळे कोण कोण आलते रे दादाचे फ्रेंड्स हे हे बघ हे थोड्यात आता हे थोड्यात तू शौर्य दादाला विश केलं का रे नाही हे थोड्यात आताचा बर्थडे होता हा मग ते शौर्य दादाला तू विश केलं का नाही का नाही केलं त्याचा बर्थडे होता तू त्याचा केक खाऊन आलास मग सगळे आलं होतं मग सगळ्यांनी विश केलं असं तूच एकट्याने विश नाही केलं का नाही केलं हे सगळ्यांनी नाही केलं त्यांनी आधीच केलं होतं तुला काय माहिती त्याच्या माताचं बघा आता ही आहे दुसऱ्या दिवशीची मॉर्निंग आणि तुम्हाला मी पार्किंगमध्ये दिसत असेल रिहू ईशानला स्कूलमध्ये सोडून आम्ही आता निघालो होतो बाहेर म्हणजे जी काय फोर व्हीलर होती ना तर ती गाडी सर्व्हिसिंगला टाकायची होती म्हणून आणि पहिल्यांदा मी सुद्धा जाणार होती हे घेणार होते मोठी गाडी आणि मी घेणार होती स्कूटी तर स्कूटी परत रिटर्न येण्यासाठी स्कूटी घेऊन जाणार होतो आज मी पहिल्या गाडी आता सर्व्हिसिंगला दिलीसुद्धा आहे आम्ही आणि आता रिटर्न निघालो आहे परत कारण की हेच रिटर्न येण्यासाठी आम्ही ही छोटी गाडी म्हणजे मला घेऊन जावी लागली होती शोरूमला आता मोठी गाडी सर्व्हिसिंगला दिली आहे ती नेक्स्ट डेला भेटणार आहे तर आता आम्ही रिटर्न जर्नीसाठी निघालो आहे आणि रिटर्न जर्नी चालू असताना मी तुम्हाला सांगते मला काय काय अनुभव आला आणि आता आम्ही जाताना गेलो होतो सिटी मधल्या रोडने आणि आता येताना एका गावा साईडने म्हणजे गावाकडच्या साईडने जो काही रोड आहे ना तर त्या रोडने आता हा इथून पुढचा रोड मला थोडासा माहिती आहे कारण की इथं ना हे जे काही तळं वगैरे दिसेल तुम्हाला साईडला तर आणि इकडं शेती वगैरे आहे मस्त अशी फ्लावर वगैरे खूप जास्त आहेत इकडं आणि आत्ता जवळजवळ मी 1 वर्षानंतरनं ह्या रोडनी येते कारण की कधी येणं होत नाही किंवा काही काम पडत नाही आणि फिरणं वगैरे हे पण इतकं जास्त असं नाही होत कारण की ऑफिस आणि रिया आणि ईशानची स्कूल वगैरे असते जास्त टाईम वगैरे नसतो म्हणून कधी इकडे येणंसुद्धा होत नाही कारण की जेव्हा मी आली होती ना त्यावेळेस हे काय कंपाऊंड वगैरे केलं नव्हतं कारण की साईडलाच तळं आहे मोठं तर तेव्हा ते नव्हतं रिकामच होतं पण आता जेव्हा पाहते तर बराच बदल झाला होता हे जे काही कंपाऊंड वगैरे होतं तर ते साईडला त्यांनी केलेलं होतं हे फ्लावर्स वगैरे खूप भारी वाटत होतं नारळाची झाडं म्हणजे एकदम गावाकडं आल्यासारखाच फील होत होता फक्त आपल्या इकडं फ्लावर्स असतात पण कमी असतात आपल्या इकडच्या कंपॅरिझनमध्ये मला असं वाटतं की बँगलोरमध्ये जरा फ्लावरची शेती जास्त केली जाते आणि हा रोड जरा गाव साईडचा होता म्हणून तुम्हाला इकडं फक्त शेती वगैरेच दिसेल आणि हा नवीन म्हणजे ना एकदम 1 वर्षानंतरनं मी इकडं आली आहे आणि थोडंसं आम्ही इथं थांबलोसुद्धा ह्या तळ्याच्या इथे कारण की भरपूर दिवस झालं ऑलमोस्ट 1 इयर नंतरनं मी आली आणि जेव्हा मी आधी आली होती ना त्यावेळेस पूर्ण ही जलपर्णी ना पूर्ण ह्या तळ्यात अख्खी पसरलेली होती आणि जस्ट त्यांचं कामसुद्धा चालू होतं की ते जलपर्णी काढण्याचं एकदम जे काय बिल्डिंग वगैरे आहे ना त्या साईडला थोडंसं पाणी दिसत होतं नाही तर पूर्ण ही जलपर्णी पसरलेली होती आणि JCBने ते काढण्याचं कामसुद्धा चालू होतं आणि आता जेव्हा आली तर तेव्हा एवढं क्लीन आणि छान दिसलं ना ते पाणी वगैरे तर ते पाहून खरंच खूप भारी वाटलं साईडला शेती वगैरे फ्लावर्स मस्त होतं व्ह्यू वगैरे तर जरा वेळ आम्ही तिथे थोडासा स्पेंड केला आणि त्यानंतरनं परत आम्ही रिटर्न जर्नीसाठी निघालो आणि मी तुम्हाला सांगते की माझा जो सिटीमधून गाडी घेऊन जाण्याचा जो अनुभव होता तो म्हणजे खरं तर पहिल्यांदा गाडी घेऊन जात होते आणि
खूप भीती म्हणजे थोडीशी भीती कमी होती, कारण की ऑलरेडी थोडीफार मी आता गाडी रोडवरती वगैरे चालवायला लागली. इतकं सुद्धा काही वाटत नव्हतं, पण तरीसुद्धा सकाळचं जे काही स्कूल बस म्हणा किंवा सकाळी ट्रॅफिक वगैरे असतं, तर त्यातून मी पहिल्यांदा गाडी चालवली. छान वाटलं, नवीन एक्सपिरियन्स होता. आणि आता रिटर्न घरीसुद्धा आलो आहे सेफली, याचा आनंदसुद्धा होता. तर आता जी काही नेक्स्ट आपल्याला कामं होती तर तीच करायची होती. रियानला स्कूलमधनं घेऊन यायचं होतं, ऑलमोस्ट त्याचंसुद्धा. आणि हे सुद्धा सेकंड शिफ्टला जाणार होते, पण त्याआधी मैत्रिणीकडे हा सिलेंडर होता तर तो घेऊन आले हे. आणि येतानाच रियानने मैत्रिणीचे मुलाच्या 2 गाड्या घेऊन आल्या आणि त्याला खूप आवडलं. पहा आता तो कसा मस्त. मग किती छान आहे, मागं पण बघते पुढं पण बघते. ओके रिओ आज काय दिलं एक्झामला, कसा गेला पेपर? पेपर कसा गेला सांग. पेपर छान होता, कशाचा होता? नाही हे पेपर नाही होता. मग काय होता? हे पेपर नाही होता. हे केलं होतं ना, हे हातं ABCD ते होता, ते केलं. 1 2 3 काउंटिंग होती ना, मग केलं का काउंटिंग? मॅमला सांगितलं का? हे 1 2 केलं. अजून काय केलं? मी 1 2 म्हणलं. अजून अजून कलर केला. कलर पण केला. वाव, कसा गेला पेपर? खूप छान होतं. हो का? लिहायचं होतं का बोलायचं होतं? बोलायचं नाही, हे लिहायचं. बोलायचं होतं, ओरल होती तुझी. ओरल होतं, मग अजून मग कलर चांगलं नाही. हो, मग कलरिंग तर असतंच, पण ओरल पण होती. अजून अजून हे तर एक हे 3च होता. अजून सगळे नाही होतं. काय आईस्क्रीम काउंटिंग, दुसरं काही काउंटिंग, बॉल्स बलून, काही असं काउंटिंग नव्हतं. नाही होतं. मम्मा हे बघ, हे इथे हे तारचे कोणते? काय रे होते? कोणती कार आहे तुझी? हे काय माहिती तुला नाही माहिती? नाही. मग तू कसं घेऊन आला? आणि ती काय आहे? बुलेट? हे बघ, हे आंटी बोलला, हे नंतर मम्मा हे तुम्ही चिरू दे. तुम्ही खेळ आणि परत नानूला रिटर्न कर. नाही, मग हे आपल्याला हे चिरू दे. हा, आपल्याला घेऊन नाही, थोड्या वेळाने परत रिटर्न द्यायचं. बघू, मला ती बुलेट खूप आवडते तुझी. दाखव ना. वाव, छान आहे रे. आपण पण घेऊया. ओके, हो. तुला काय आवडतं? मला हे आवडतं, हे आवडतं, हे आवडतं. सगळंच आवडतं. मग कशाला हे केलंय? आपण घेऊ ना ते तसली बुलेट. मला आवडली. नानूची रेड कलरची तर आवडली, छान आहे ती. किचन बॅगला लावलेलं. हे बाईक हात. हा, बाईक आहे ना ती. हे बाईक वाला. आत्ता तसं घ्यायचं म्हण तुला. बाईक वाला. ओके, आता उद्या कसला पेपर आहे? मॅमने सांगितलं असं ना स्टडी करून या हे म्हणून. 10th वाला. कोणता? हे 10th. सेंटवाला? हा. कोणतं रे? मग हे 10th बघ, हे हात तर हे हात ते अरे नाही. इथे आता मला थोडंसं शूट करायचं होतं म्हणून स्टँड घेतला आणि हे स्टँड माझ्याकडनं त्याचा एक पाय म्हणायचं तर काय, तर तो सुद्धा मोडला. आता माहीत नाही मला माझं कसं शूट होणार काय, तर ते असं ॲडजस्ट करताना माझ्या हाताला सुद्धा थोडंसं लागलं. स्टँड तर तुटले, पण आता आपल्याला काही थांबून चालणार नाही. थोडंसं जुगाड लावून मी कॅमेरा तर ठेवला होता आणि आता हेच जे काही कपडे वगैरे मी सकाळी वॉश करून केलेले होते, म्हणजे जेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो ना त्याच वेळेस मी मशीन लावली होती. आल्यानंतर ना ते वाळतसुद्धा टाकले आणि आज ऊन छान होतं, कडकडीत मस्त, म्हणून हे ब्लँकेट्स वगैरे पटापट वाळूनसुद्धा गेले. म्हणून मग मी कपडे पण घेऊन आले. अजून ईशानच्या स्कूलला जायचं होतं मला, कारण की त्याची होती मीटिंग, म्हणून त्याचा टायमिंग अजून वेळ होता मला. तोपर्यंत असं वाटलं की हे कपडे फोल्ड करून होतील, म्हणूनच थोडंसं जुगाड करून मी जे काही मोबाईल ठेवला आहे, तर आता म्हटलं आपण कपडे वगैरे फोल्ड करून घेऊयात. तर रिऊचं इथे मस्ती सुरू झाली. लगेचच बेडवरनं त्याने जंप करायला सुरुवात केली. त्याला हे खूपच आवडत असतं, पण खरं तर लागायची वगैरे खूप भीती असते.
पण तो ऐकणारा नसतो. आता जितकं त्याला मी सांगत असते तेवढं तर ओके, पण त्याने नाही ऐकलं तरी आता काय नाही ऑप्शन. तर ठीक आहे म्हटलं, तू जम्प करत राहा, मी माझे फोल्ड करत राहील, फक्त तू रडू नकोस वगैरे. त्याला असे इन्स्ट्रक्शन मी दिले सुद्धा. शक्यतो म्हणजे ऑलमोस्ट 90% रियान तर दिवसभर झोपत नाही, त्याच्यामुळे त्याची अशी मध्ये मध्ये काही ना काही सुरूच असतं, खेळणं म्हणा किंवा काय. आणि खूप वेळेस तो मोबाईलसुद्धा मागत असतो. पण असं काहीतरी खेळण्याच्या ह्याच्यामध्ये त्याला थोडंसं बिझी करून अवॉइड करत असते जितकं पॉसिबल होईल तितकं. पण जेव्हाही मला पॉसिबल नसतं की हां आता मला ऑप्शनच नसतो, तो खूप रडतो वगैरे, त्यावेळेस मी थोडाफार देऊन पण देते आणि त्याला सारखं लक्षात करून देते की हां 2 मिनिट झाले, 5 मिनिट झाले, आता बस बस बस, असं करत रडत कधीतरी तो मग परत ठेवतो. पण पण रडून झाल्यावरती थोडंसं त्याला जवळ घेतलं की तो लगेचच ॲग्री होतो, हां ओके ठीक आहे मम्मा आता नाही घेणार परत, असं काहीसं. पण आता खरंच त्याचा मोबाईल खरंच मला खूप म्हणजे सोडवायचा आहे, गरज आहे त्याची. कारण की बऱ्याच वेळेस ते उठलं की सुरूच होऊन जातो की हां फोन फोन फोन. आता जेवढं पॉसिबल होईल त्याच्याकडं मोबाईल सोडणं ते मी करतेच आहे. तसं ईशानला भेटत नाही मोबाईल पाहायला, पण रिव मात्र असं माझ्यासोबत असतो दिवसभर घरी, तर तो पाहत असतो. फिनिश पोएम होती तुझी, राईम्स होती, माझी हेअर सोड. मस्त रिवची राईम्स वगैरे झाली. आता आम्ही स्कूलला जातो कारण की दादा त्या स्कूलमध्ये आपल्याला बोलवलंय हे ना बाबू, मीटिंग आहे ना, म्हणून आम्हाला स्कूलमध्ये जायचंय. तर रियांचं थोडंसं आवडते, मी थोडं आवडते, आणि आम्ही आता जातो स्कूलला. मग ईशानलाच डायरेक्ट घेऊन येऊया आणि त्यानंतर आहे डान्स क्लास. ओके, येस बोथ रिव अँड यू, दादा अँड यू. ओके रिव, तू किती छान डान्स करतो, मॅम बोलल्या रिवला पण पाठवा छान छान. सगळे म्हणते यार किती बॅड बॉय हा, डान्स क्लासला नाही जाणार ना, प्रॉमिस कर मला. सध्या तरी स्कूलमध्ये आलं, मीटिंग वगैरे झाली आणि त्यानंतर ईशानला घेण्यासाठी अजून थोडासा वेळ होता, म्हणून लगेचच रिवने इथे खेळायला सुरुवात केली. नवीनच हे सर्व इन्स्टॉल केलं आहे, थोडंसं डस्ट वगैरे पण आहे त्याच्यावर, पण रियान काय करणार नव्हता म्हणून तो लगेचच खेळायला लागला. आता थोड्याच वेळात ईशानला घेऊन आम्ही घरी जाणार. नंतर जे काही इव्हिनिंगचे कामं वगैरे ते करायचे होते, डान्स क्लासला घेऊन जायचं होतं. असा होता आजचा माझा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. माझा नवीन एक्सपिरियन्स मी तर खरंच खूप एन्जॉय केला, जे की सिटीमध्ये गाडी घेऊन जाण्याचा. छान वाटलं. असंच हळूहळू थोडंसं मी बोल्ड होती आहे, स्वतःला इम्प्रूव्ह करते आहे, याचाही मला खरंच खूप आनंद होतो आहे. पाहूयात आता पुढे काय होतं आहे आणि कसं माझं आहे की हां लायसन वगैरे सुद्धा आता लवकरच काढून घ्यायचं. जेव्हाही मी गावी येईल तर त्यावेळेस ह्या प्रोसेस करायच्या, असं थोडंसं डोक्यात आहे. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.